नवीन हिट अँड रन कायदा अद्याप लागू झाला नसून त्याची अंमलबजावणी सुरू झालेली नाही। विविध संघटनांशी चर्चा केल्यानंतरच या कायद्याच्या अंमलबजावणीबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचं केंद्र शासनानं स्पष्ट केलं आहे। त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील विविध वाहतूक संघटना तसेच चालकांनी संप मागे घेण्याचं आवाहन जिल्हाधिकारी सौरभ कटियार यांनी केलं आहे। जिल्ह्यात पेट्रोल, अन्नधान्य आदी अत्यावश्यक वस्तूंची वाहतूक सुरू राहण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे। त्यात कुणी अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्यावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात येतील असा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला। प्रशासनाशी सहकार्य करू इच्छिणाऱ्या वाहन चालकांनी अत्यावश्यक वस्तूंच्या विद्यार्थी वाहतुकीसाठी सहकार्य करताना वाहने सुरळीत सुरू राहतील याची दक्षता घ्यावी। प्रशासन आपल्या पाठीशी आहे। कोणत्याही प्रकारच्या अनुचित घटना जिल्ह्यात होता कामा नये। जिल्ह्यात अत्यावश्यक वस्तूंची कोणतीही अडचण नसून पेट्रोल, डिझेल याचा पर्याप्त साठा उपलब्ध आहे। नागरिकांना लागणाऱ्या अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत राहील असे जिल्हाधिकारी कटियार यांनी सांगितले। नमस्कार, मी सौरभ कटियार, कलेक्टर अमरावती जिल्ह्यात नवीन हिट अँड रन कायद्याच्या विरोधात विविध वाहतूक संघटना तसेच चालक यांच्यातर्फे आंदोलन सुरू आहे। या संदर्भात मला संदेश द्यायचा आहे की हे नवीन हिट अँड रन कायद्याची अंमलबजावणी अजूनही सुरू झाली नाही आहे आणि हे कायदा अजूनही लागू झाला नाही आहे। म्हणून विविध वाहतूक संघटना तसेच चालकांना याने त्यांचा संप त्वरित मागे घेण्यात यावे। तसेच अमरावती जिल्ह्यात अत्यावश्यक वस्तू यांच्या वाहतुकीमध्ये जर कोणी जाणीवपूर्वक अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर त्याचे विरुद्ध जिल्हा प्रशासन आणि पोलीस विभागामार्फत सक्त कारवाई करण्यात येईल। 8 जानेवारी 2024 चे पत्रान्वये केंद्र शासनाने स्पष्ट केलेलं आहे की नवीन हिट अँड रन कायदा अजूनही लागू झाला नाही आणि या कायदा संदर्भात केंद्र स्तरावर विविध वाहतूक संघटना यांच्यासोबत चर्चा केली जाणार आहे आणि चर्चेनंतरच ह्या कायद्यावर निर्णय घेण्यात येईल। म्हणून मला आवाहन करायचे आहे अमरावती जिल्ह्याचे विविध वाहतूक संघटना तसेच चालकांना की त्याने त्यांचा सण त्वरित मागे घेण्यात यावे आणि प्रशासनासोबत सहकार्य करावे। धन्यवाद।